Hi friends, in this video we are going to discuss about third chapter in 7th class. This name is Properties of Natural Resources. तर आज आपण सातवीचा विज्ञानाचा तिसरा चॅप्टर पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. Let's recall which are the gases present in air. Why is air called a homogeneous mixture? तर हवेमध्ये आपल्याला कोणकोणते गॅसेस आढळून येतात व हवेला होमोजेनियस मिक्सचर असे का म्हटले जाते. तर आपल्याला हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आढळून येतात. लाईक ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, निऑन, आर्गॉन, हेलियम. इट इज डिफरंट टाइप्स गॅसेस आर प्रेझेंट इन एअर. Why is air called a homogeneous mixture? Because the air that you breathe is a homogeneous mixture of oxygen, nitrogen, argon and carbon dioxide along with other elements in smaller amounts. Because each layer of the earth atmosphere has a different density. Each layer of air is its own homogeneous mixture. तर याविषयी अनेक माहिती आपल्याला पाहायची असेल तर ते आपल्याला नेटवर सहजरित्या उपलब्ध होईल. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन एअर. तर ज्या हवेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आढळून येतात त्यांचे कोणकोणते उपयोग आहेत. तर आता ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो. तर ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला आपला जिवंत राहण्यासाठी हा ऑक्सिजनचा मेन उपयोग होतो. ऑक्सिजन शिवाय माणूस जगू शकत नाही. त्याचप्रमाणे मेडिकल युजेस, वेल्डिंग यासाठी ऑक्सिजनचा युजेस होतो. त्याचप्रमाणे हेलियमचा कशासाठी उपयोग होतो तर मेडिकल इक्विपमेंटसाठी. कार्बन डायऑक्साईडचा कशासाठी होतो तर कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स अँड प्रोमोटिंग द ग्रोथ ऑफ प्लांट्स इन ग्रीन हाऊस. तशा प्रकारे वेगवेगळ्या गॅसेसचा अनेक प्रकारे वापर आपल्याला होतो. Next, properties of air. Air is all around us. We cannot see it, yet we feel the presence of air. When we inhale, air is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, we can feel the air. तर आता आपल्याला हवेचे गुणधर्म पाहायचे आहेत. तर आपल्याला हवा दिसते का? नाही दिसत. हवा ही आपल्या सभोवतालीच असते पण ते आपल्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही. फक्त ते आपल्याला फील होते म्हणजेच जाणवते. When we inhale, air is taken in through the nose. ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस नाकावाटे आपण हवा आत घेत असतो. If we blow on our hand through our lips, we can feel the air. ज्यावेळेस आपण आपल्या तोंडासमोर आपण हात धरून फुंकर मारतो त्यावेळेस आपल्याला हवेचा स्पर्श होतो. ट्राय दिस. तर आता आपल्याला हवेचे मास आणि वेट आहे का, हवेला मास आणि वेट आहे का हे पाहायचे आहे. Take a stick from a broom or a paper or plastic straw. Tie a thread at its center and hang it so that it remains horizontal. तर आपल्याला एखादी काडी किंवा आपल्याला कोल्ड्रिंकचा जो स्ट्रॉ असतो तो घ्यायचा आहे आणि त्याला मध्यभागी एक थ्रेड बांधायचा आहे आणि ती स्ट्रॉ हॉरिझॉन्टल राहील असे तिला ठेवायचं आहे. Tie two rubber balloons of the same size at the two ends of the stick. See to it that the stick remains horizontal. Now remove one balloon, inflate it and tie it again at its original position. Does the stick remain horizontal? तर आता परत काय करायचं आहे आपल्याला त्या स्ट्रॉला दोन्ही बाजूला सेम आकाराचे आपल्याला रबरी बलून्स किंवा फुगे बांधायचे आहे व नंतर एका बाजूचा आपल्याला फुगा काढून घ्यायचा आहे. नंतर तोच फुगा आपल्याला फुगून त्या जागी बांधायचा आहे. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. त्यावेळेस ती स्टिक हॉरिझॉन्टल म्हणजे तिरकी राहते का हे पाहायचं आहे. द स्टिक गोज डाऊन ऑन द साइड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. दिस मीन्स दॅट एअर हॅज वेट. ज्या बाजूला आपण फुगवलेला फुगा बांधला आहे ती बाजू आपल्याला खाली आलेले दिसून येईल म्हणजेच हवेला वजन असते. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. Therefore, like all other matter, it has mass and weight. हवा हे वायूंचे मिश्रण असल्यामुळे इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा मास आणि वेट आहे म्हणजेच वस्तुमान आणि वजन आहे. तर आता आपल्याला अशा प्रकारचा प्रयोग करून पाहायचा आहे. इथं जसं दाखवल्याप्रमाणे हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी अगदी सहजरित्या करू शकता.
Take an injection syringe without the needle, pull its piston and observe it as you do so. तर आता आपल्याला नेक्स्ट प्रयोग करण्यासाठी सुई नसलेली जी इंजेक्शनची सिरिंज असते ती घ्यायची आहे आणि तिचा जो पिस्टन असतो तो आपल्याला बाहेर ओढायचा आहे व त्यावेळेस आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट position even if you let it go. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. तर आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण तो पिस्टन सहजरित्या बाहेर ओढतो त्यावेळेस जो बाहेर ओढलेला पिस्टन असतो तो हात सोडल्यानंतरही तसाच राहतो. पण आता आपल्याला काय करायचं आहे, जे सिरिंजचे आपल्याला जे होल असते समोरचे त्याला आपण आपला थंब लावायचा आहे व त्या अंगठ्याने अगदी आपल्याला ते छिद्र घट्ट बंद करायचे आहे व त्यावेळेस आपल्याला त्या सिरिंजच्या पिस्टन म्हणजे दट्ट्या बाहेर ओढायचा आहे व नंतर हात सोडून द्यायचा आहे. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. तर तो पिस्टन बाहेर ओढण्यासाठी आपल्याला जास्त जोर लावावा लागतो की कमी हे पाहायचं आहे व ज्यावेळेस आपण हात सोडतो त्यावेळेस तो पिस्टन तसाच राहतो की आत जातो हे पाहायचं आहे. द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. व्हेन these molecules strike a body, they create pressure on that body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. तर आता हवेमधील जे मॉलिक्युल्स असतात ते सतत हालचाल करत असतात, ते कॉन्स्टंट राहत नाहीत. ज्यावेळेस हे मॉलिक्युल्स एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते आपला प्रेशर निर्माण करतात. या प्रेशरलाच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतो. ओके, नेक्स्ट. On pulling the piston with the inlet hole of the syringe closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lowered. Comparatively, the pressure of the outside air is very high. त्यावेळेस आपण जो पिस्टन बाहेर ओढला होता तो पिस्टन आत जातो की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण सिरिंजचे होल बंद करून पिस्टन बाहेर ओढतो त्यावेळेस त्या सिरिंजमधली जी हवा असते तिला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होत जाते. त्यामुळे सिरिंजमधला जो हवेचा दाब असतो तो कमी होतो. त्याच वेळेस बाहेरचा दाब मात्र त्या तुलनेने खूप जास्त असतो. म्हणून जो बाहेर खेचलेला जो पिस्टन असतो तो सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. That is why when the pulled out piston is released and it is immediately pushed in. If this experiment is repeated, holding the syringe in different position like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. From this, we can infer that atmospheric pressure is the same in all the direction. आता आपल्याला हाच प्रयोग रिपीट करायचा आहे. असाच प्रयोग आपण व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल या पोझिशनला करायचा आहे. त्यावेळेस आपल्याला असे दिसून येईल की त्या सर्व दिशेने सुद्धा आपल्याला पिस्टन आत गेल्याचे दिसून येईल. यावरून आपल्याला कळते की जो वातावरणाचा दाब असतो तो सर्व दिशेने हा समान असतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन्स. तर अशा प्रकारची एक आपल्याला सिरिंज घ्यायची आहे आणि हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. Find out, is there any atmospheric pressure on the moon? तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे की चंद्रावर वातावरणाचा दाब असतो का. ह्याचा आन्सर तुम्ही नेटवरूनही मिळवू शकता. Now, do you know? Under ordinary conditions, atmospheric pressure at sea level is about 1,01,400 newtons per square meter. It can be measured with the help of barometer. As we go higher above sea level, atmospheric pressure decreases.
तर आता तुम्हाला माहित आहे का, जनरली स्थितीमध्ये जी समुद्र सपाटीला वातावरणाचा हा दाब सुमारे 1,01,400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर इतका असतो. हा दाब आपण बॅरोमीटर ह्या मापकाने मोजतो. ॲज वी गो हायर अबाव सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. ज्यावेळेस वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जात असतो त्यावेळेस कमी कमी होत जातो. अ लिटल फन. Place a piece of cardboard on the mouth of a glass filled completely with water. Holding the cardboard firmly in place with one hand, invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? तर आता तुम्हाला इथे एक छोटासा प्रयोग करायचा आहे. तर आता आपल्याला एक पाण्याने भरलेला पेला घ्यायचा आहे आणि त्याच्या तोंडावर आपल्याला एक पुट्ट्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्या पुट्ट्याला आपण हात लावून त्याला आधार देऊन तो पेला झटकन किंवा पटकन उलटा करायचा आहे आणि तो उलटा केल्यानंतर आपल्या हाताचा आधार काढून घ्यायचा आहे. त्यावेळेस आपल्याला काय दिसून येईल याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. नेक्स्ट, ग्रेट सायंटिस्ट. तर इथे त्यांनी आपल्याला एका सायंटिस्ट विषयी माहिती दिली आहे किंवा त्याचे प्रिन्सिपल इथं मांडलेलं आहे. In 1726, the Swedish scientist Daniel Bernoulli put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases while the pressure of air increases when its velocity decreases. तर 1726 साली एक डॅनियल बर्नोली या नावाचे स्वीडिश सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी एक महत्त्वाचे प्रिन्सिपल मांडले आहे. ते म्हणतात, ज्यावेळेस हवेचा वेग वाढतो त्यावेळेस तिचा दाब कमी होतो आणि ज्यावेळेस हवेचा वेग कमी होतो त्यावेळेस त्याचा दाब वाढतो. इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर, द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड देन द एअर इन इट्स सराउंडिंग्स फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. जसे एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या परपेंडिक्युलर दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची जी हवा असते ती हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. द एअर इन इट सराउंडिंग्स फ्लो रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस. Take some water in a plastic cup and hold a straw upright in it. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. Blow hard through the small piece of straw. You will see a fountain of water. Why did this happen? तर इथे आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. तर आता आपल्याला इथे प्लास्टिकच्या एका कपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक स्ट्रॉ धरायचे आहे व दुसऱ्या स्ट्रॉचा एक लहान तुकडा आपल्याला त्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ धरायचा आहे परपेंडिक्युलर आकारामध्ये आणि स्ट्रॉच्या आपल्याला त्या जो स्ट्रॉचा लहान तुकडा आहे त्यातून आपल्याला एक जोराने फुंकर मारायचा आहे. त्यावेळेस आपल्याला त्या पहिली जी स्ट्रॉ आहे त्यातून हवेचे फवारे किंवा फाउंटेन उडताना दिसतील. तर हे असे का झाले ते आपण पाहूया. On blowing through a straw, the air at its open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. तर ज्यावेळेस आपण स्ट्रॉमधून फुंकर मारतो त्या समोर आपल्याला जी असलेली हवा असते ती दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो हवेचा दाब असतो तो कमी होतो. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower. That is in the upward direction and the water comes out in the form of a fountain. तर ज्यावेळेस आपण स्ट्रॉमधून फुंकर मारतो त्यावेळेस हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो हवेचा दाब असतो तो कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ जो हवेचा दाब असतो तो वातावरणाच्या दाबापेक्षा कमी होतो. त्यामुळे ते कपामध्ये जे पाणी असते
ते जास्त दाबाकडून आपल्याला कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले गेलेले दिसून येईल व ते जे ढकललेले पाणी असते ते आपल्याला फवाऱ्याच्या किंवा फाउंटेनच्या रूपात बाहेर पडताना दिसून येईल. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटेन. दिस ड्रॉप फाउंटेन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. ज्यावेळेस आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणात फुंकर मारतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला फाउंटेन उडत असल्याचे लक्षात येईल. स्ट्रॉचा हा फवारा बर्नौलीच्या प्रिन्सिपलवर अवलंबून आहे किंवा कार्यरत आहे. लुक ॲट दिस डायग्राम. इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. अशा प्रकारे आपल्याला एक ग्लास किंवा पेला घेऊन त्यामध्ये स्ट्रॉ ठेवून असे फुंकर मारायचे आहे. त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे फाउंटेन उडताना दिसून येतील. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. हवेचे तापमान वाढले की त्याच्या हवेच्या दाबावर काय परिणाम होतो याचा आन्सर तुम्हाला मिळवायचं आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न रिमेनिंग पार्ट ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एअर. थँक यू. फॉर मोर व्हिडिओज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल JR Science Academy online lectures. For any queries, comment or mail us on jrscienceacademy@gmail.com.